आज शाळा लवकर सुटली होती. नूर फारच खुश दिसत होती. आज अभ्यासाला जास्त वेळ मिळणार होता. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. यावर्षी तिने प्रचंड मेहनत घेतली होती. बोर्डात ह्यावेळी तिला पहिला क्रमांक मिळवायचाच हे केव्हाच तिने ठरवले होते. नूर तशी हुशार मुलगी आणि तितकीच कष्टाळूही. आपल्या 3 छोट्या भावंडांना सांभाळून आईलाही घरकामात मदत करावी लागे. परंतु तरीही वेळ काढून दिवस रात्र एक करून तिची मेहनत चालली होती. घरची परिस्थितीशी तशी जेमतेमच. वडील रिक्षा चालवायचे. त्या एकट्याच्या जीवावर संपूर्ण संसार चालत असे. त्यामुळे हवे तितके कष्ट करून आपण कुटुंबाची परिस्थिती सुधारू असे तिचे मत. त्यासाठी या घराला एक कोपरा आणि तिची पुस्तकं तिला पुरेशी होती. डॉक्टर बनण्याची नूरची फार इच्छा होती आणि त्यासाठी तिचे कष्टही चालूच होते. घरात प्रवेश केला आणि मागच्या गल्लीतला हुसेन समोर दिसला. नूरला त्याचा आधीपासूनच राग येई. शाळेत जाता येता दिसणारी त्याची ती घाणेरडी नजर आणि बघण्याची पद्धत सर्वांचाच त्याला राग येई. गल्लीतल्या सर्वच मुलींकडे तो याच प्रकारे पाही. आज या माणसाला आपल्या घरात पाहून थबकलीच. सरळ आतल्या खोलीत जाऊन बसली. आज मात्र हुसेन फार प्रेमाने सर्वांशी बोलत होता. थोडा वेळ तिच्या आब्बाशी गप्पा मारून तो निघून गेला. तो गेल्यावर घरचे वातावरण अगदी बदलून गेले. आब्बा आजकाल जास्तच खुश दिसू लागले. घरच्या परिस्थितीत सुधारणा होते हेही नूरला जाणवू लागले. हे सर्व पाहून तीही समाधानी होती. बरोबरीने अभ्यासही चालूच होता. परीक्षा 15 दिवसावर आली व घरात वातावरण काहीतरी वेगळेच होते. कसली तरी जोरात तयारी चालू असल्याचे तिला जाणवले. काही दिवस असेच गेले. मग अम्मीने तिच्या निकाहाची बातमी तिला कळवली. नूर थक्क झाली. तिचा स्वप्नाचा महल कोसळला. पण त्यावेळी सांगताना आईच्या चेहऱ्यावरील चमक, गेल्या काही दिवसापासून वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू या सर्वांचा विचार करत तिने आपल्या स्वप्नांना श्रद्धांजली वाहिली. अम्मीला समजायचे ते तिनं समजवले. नूरला ती समजावू लागली. घरातल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मुलगा अतिशय श्रीमंत असल्याचे सांगितले. तो कतारला राहत असल्याचे सांगून परदेशात राहण्याचे आमिषही दाखवले. हे लग्न झाल्यास घराला त्याचा फार हातभार लागेल हेही तिला पटवून दिले. त्यासाठी गेल्या काही दिवसात नव्याने घरात आलेल्या वस्तू याही ऐकवली. आपल्या घरासाठी वाटेल ते त्याग करण्याची तयारी असलेल्या नूरने सर्वांसाठी काही उत्तर दिले नाही. तिचे उत्तर अनपेक्षित कोणाला होते. बोल करता तो दिवस उजाडला. आज बोर्डाचा पहिला पेपर होता आणि नूरचे लग्नही. ज्या दिवसाची एवढ्या वर्षापासून आतुरतेने वाट पाहिली त्यात शेवट हा असा होणार होता. सकाळपासून सर्वांचीच लगबग चालू होती. सर्वजण खुश दिसत होते. थोड्याच वेळात नवरदेवाचे आगमन झाले. त्याच्यासोबत हुसेनही होता. सोबत एक काजीही होता. काही वेळात पाहुणचार उरकल्यानंतर निकाह सुरू झाला. निकाह कबूल झाल्यावर काजीने दोघांच्या सह्या घेतल्या. समोरील पडदा बाजूला झाला. जे दृश्य पाहिले समोर तिने नूरचा थरकाप उडाला. समोर बसलेल्या व्यक्तीचे वय आब्बापेक्षाही खूप जास्त दिसत होते. त्याच्या त्या अवताराकडे पाहून काय समजायचे ते समजले. नंतर समोर येणाऱ्या सर्वच गोष्टी डोळ्यासमोर तरळू लागल्या. आब्बाचा तीव्र राग आला. गरिबीविषयी प्रचंड संताप आला. आता ह्या क्षणाला सर्व काही सोडून पळून जावे असे वाटले. परंतु बाजूला बसलेल्या गोष्टीची जाणीव झाली. तिची खरी परीक्षा आता आज सुरू होणार होती. एका अनोळखी जगात नूरचा प्रवेश झाला होता. संपूर्ण विश्वच होते. तिच्या नवीन घरात नूरचे आगमन झाले. आत गेल्यावर तिला तिच्यासारख्या काही मुली दिसल्या. त्यांची ते भेदरलेले चेहरे तिला अस्वस्थ करू गेले. पूर्ण दिवस नूरने कसाबसा घालवला. रात्र झाली आणि तिच्या शोहरचे खोलीत आगमन झाले. त्याची ते असुरी हास्य पाहून विचित्र हालचाली ती तिला अजूनच अस्वस्थ करत होते. तो जवळ येऊ लागला तसे तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याचा तो पहिला स्पर्श नूरच्या सर्वांगाला भीतीचा काटा आला. ती विरोध करू लागली. पण तिचे ऐकून कोण घेणार होते. काही क्षणातच ती आपले सर्वस्व हरवून बसली. आपल्या आब्बापेक्षाही वयाने मोठे असणाऱ्या माणसासोबत तिने रात्र घालवली होती. सकाळ झाली तेव्हा नूर बिछाण्यावर पडलेली होती. तशीच विवस्त्र अवस्थेत. तिला कशाचेही भान राहिले नव्हते. रडण्याची ताकद नव्हती आणि डोळ्यातले अश्रू सुकून गेले होते. बलात्कारच होता तो हा. आपल्या स्वप्नाचे पंख घेऊन नूरचेही पळणारी, फार मोठे होऊन नाव कमावण्याची इच्छा असणारी, आपल्या कुटुंबासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी असणारी ही नूर. नियतीने तिला ह्या अशा अवस्थेत आणून सोडले होते. थोड्या वेळाने एका मुलीने नूरच्या खोलीत प्रवेश केला. वयाने जेमतेम नूर एवढीच असावी. तिने नूरला उठवले. तिला सावरले. खोलीबाहेर तिला घेऊन आली. बाहेर तिच्यासारख्याच कितीतरी मुली आपली रोजची कामे करण्यात दंग होत्या.
त्यातल्या दोघींना आवाज देऊन तिने नूरकडे लक्ष देण्यास सांगितले. हा सर्व प्रकार त्या मुली इतक्या सहजतेने हाताळताना पाहून त्यांच्यासाठी हे नित्याचेच असावे असे वाटले. इतका वेळ शांत असलेली नूर हळूहळू भानावर येऊ लागली. कालची रात्र काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हती. सर्व अंगावर त्याचे व्रण अजूनही ताजेच होते. तशा प्रकारचे व्रण तिला आपल्या समोर बसलेल्या त्या दोघींच्याही अंगावर दिसले. काही जुने, काही ताजे, नूरसारखेच. त्या दोघींच्या बोलण्यातून नूरला खाली बाहेर घेऊन आलेल्या मुलीचे नाव समला असल्याचे समजले. त्या सर्वात अगदी समजूतदार आणि शांत मुलगी. इथे सर्वात आधी तीच आली होती. तिच्या चेहऱ्यावरील धिम्मक भीतता पाहत तिने भरपूर गोष्टी सहन केल्याचे जाणवत होते. हळूहळू त्या मुलीसोबत नूर बोलती झाली आणि सर्वच आपल्या नवऱ्याच्या बायका असल्याचे ऐकून नूर थक्कच झाली. त्या सर्वांनाही आईवडिलांनी लग्न करून पाठवले होते, कारण एकच घरची परिस्थिती. त्यांच्या लग्नानंतर घरच्यांना भरपूर पैसे मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांनी आसपासच्या गल्लीतल्या कुठल्या न कुठल्या हुसेनने हा सौदा पक्का केला होता. त्याची इथे आल्यावर पहिली रात्र अशीच गेली होती. नूरसारखेच त्यातील प्रत्येकजण आपले घरचे सुखी असतील ह्या एकाच आशेवर जगत होती. आपल्या नवऱ्याकडून आपल्या घरच्यांना वेळोवेळी पैसे पुरवले जात असतील, आपल्या भावंडाची शिक्षणे सुरळीत चालू असतील, किंवा आपल्या छोट्या बहिणीवर अशी वेळ येणार नाही, एवढ्याच आशेवर त्यांचे जीवन चालू होते. दिवसभरात पडेल ती कामे करायची. नवऱ्याला इच्छा होईल तेव्हा खोलीत जाऊन बसायचे. त्यातही प्रकार होते. काही जण दिवसभर घरातली कामे करत असत, काहींना मात्र रात्रीचे काम असे. फक्त नवराच नव्हे तर त्यांचे मित्र, इतरही अनेक जण नवऱ्याच्या कमाईचा मुख्य साधनाचा होत्या त्या. येणारी प्रत्येक रात्र मन खंबीर करणे, उगवत्या प्रत्येक दिवसाला आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करणे एवढेच त्यांच्या हातात होते. नूरचे सौंदर्य पाहून तिचा समावेश ह्याच प्रकारात होईल याची कल्पना सलमाला आली होती. सलमाची भीती खरी ठरली. नूरचे सौंदर्य पाहून रोज येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. रोज नवीन व्यक्ती, रोज तोच अत्याचार. एवढ्याशा त्या जीवाच्या अंगाची लाहीलाही होत असे. मावणारा प्रत्येक दिवस नको होत असे. आजूबाजूच्या प्रत्येक अवस्था तीच असल्याने कोणालाही त्याचे सोयरे सुतक नव्हते. नूरही आता त्या वातावरणात हळूहळू रुळली होती. तिला हे सर्व आत्ता नित्याचे वाटू लागले होते. हळूहळू दिवस जाऊ लागले तसे मात्र नूरला सर्वच असहाय्य होऊ लागले. परिस्थिती पुढे शरण जाणाऱ्यामधली ती नव्हती. तिने काहीतरी करण्याचे ठरवले आणि त्या दिशेने पहिले पाऊल उचलले. तिने फार कष्टाने आपल्या आम्हा आब्बाशी संपर्क साधला. तब्बल 1 वर्षाने ती त्यांच्याशी बोलत होती. अगदी खुशीत वाटत होते ते. तिलाही फार समाधान वाटले. आपल्या परिस्थितीविषयी सांगून त्यांच्या आनंदात विरजण घालण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. शब्द ओठावर आले होते, पण पुन्हा मागे घेतले. आपले सर्व काही खुशाल असल्याचे तिने सांगितले आणि आलेला उदका तसाच आत घेतला. आम्ही आब्बाशी बोलून झाल्यावर आपल्या छोट्या बहिणीशी नूर बोलू लागली. छोट्या वेळ व्यवस्थित बोलल्यावर ती अचानक रडू लागली. ते ऐकून नूर घाबरू गेली. भरपूर विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नूरच्या नवऱ्याकडून त्यांना कुठलीही आर्थिक मदत होत नव्हती. उलट लग्नाच्या प्रसंगी तिच्या घरच्यांना देण्यात आलेले पैसे आणि सर्व किमती वस्तू परत घेण्यात आल्या होत्या. हे सर्व झाल्यानंतर केवळ आपली मुलगी परदेशात सुखी आहे ह्या एका आशेवर ते सर्व होते. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर नूर स्तब्ध झाली. तिला भयंकर संताप आला. आपल्या बहिणीला शांत करून तिने फोन ठेवला. आता मात्र नूरने काहीतरी करण्याचे ठरवले. या सर्वातून बाहेर पडण्याचा निश्चय केला. त्यासाठी काही करावे लागले तरी चालेल हे तिने मनाशी पक्के केले. तिने एकटीने येथून बाहेर पडण्याचे ठरवले असते तर तिच्यासाठी ते जरा सोपे होते, परंतु आपल्याबरोबरच्या सर्वच मुलींना यातून बाहेर काढायचे तिने ठरवले होते. त्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. फार कष्टानंतर आपल्यासाठी एक मोबाईलची व्यवस्था तिने केली. त्याद्वारे तिने आपल्या बहिणीशी संपर्क साधायला सुरुवात केली. इथल्या परिस्थितीची तिला पूर्णपणे जाणीव करून दिली. त्याबद्दल जवळच्या पोलिसांशी तिला संपर्क करायला सांगितला. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते सर्व काही तिला तेथे जाऊन सांगण्यास लावले. हे सर्व काही करत असताना ती क्षणोक्षणी बहिणीला हिंमत देत होती. पोलिसांना झाल्या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब नूरशी संपर्क साधला. तिच्याशी बोलून त्यांनी सर्व प्रकारची खात्री करून घेतली. हे सर्व काही ऐकल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील रॅकेट इतक्या दिवसापासून चालू असतानाही त्यांना याविषयी साधी कल्पना सुद्धा नव्हती याचे त्यांना आश्चर्य वाटले. तिकडे संपर्क साधून त्यांनी या प्रकारची चौकशी करण्यास सांगितले. बऱ्याच दिवसापासून शोधत असलेल्या व्यक्तींचा त्यांनाही थांग लागला. हुसेनसारखे अनेक महारथी या क्षेत्रात आधीपासून कार्यरत होते. आपल्याबरोबर अनेक काजींनाही त्यांनी यात समावेश करून घेतले होते. गरीब घरातील मुलींवर पाळत ठेवणे, त्यांच्या आईवडिलांना अवेळी
ह्या जाळ्या तोडणे, अरब शीख लोकांशी वेळोवेळी संपर्कात राहणे, त्यांना हवे तशा मुलींना पुरवठा करणे, त्यासाठी विवाहाची अट घालणे, काजीची व्यवस्था करणे, मुलीच्या घरच्यांच्या पैशासाठी ऑजनचे आमिष करणे, एखाद्या मुलीला परदेशी पाठवले की आपले कमिशन घेऊन यातून सुटका करून घेणे, असा यांचा क्रम कित्येक वर्षापासून अव्याहतपणे चालू होता. आपली मुलगी सुखात राहावी यासाठी आईवडील शांत बसत आणि आपले आईवडील निश्चित राहावे यासाठी मुलगी शांत बसत. पडेल ती कामे, शारीरिक अत्याचार, अपमान सर्व काही त्या मुकाट्याने सहन करत. काहींनी शारीरिक उपभोग करून सोडून दिले होते. अशा मुली अनोळखी जगात आलेली ही कामे करून आपला चरितार्थ भागवती. नूरच्या एका धाडसी पावलामुळे या सर्वांचे आयुष्य बदलणार होते. त्यामुळे अशा काळोखात कोणीही ढकलले जाणार नव्हते. नूरच्या आम्ही अब्बाला आणि संपूर्ण देशाला याची माहिती मिळाली. नूरसोबत सर्वच मुलींची सुटका करण्यात आली आणि त्या दिवसापासून त्या सर्वांचे आयुष्य बदलून गेले. सर्वांनी आपले जीवन नव्याने सुरू केले. अशा सर्व मुलींसाठी नूर आता एक संस्था काढली आणि त्या सर्वांच्या मदतीने त्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळू लागली. धन्यवाद.